हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहोत 7th स्टँडर्डचा मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट नंबर 37. तर या टर्ममध्ये या चॅप्टरला तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन दिलेलं आहे. तर डायरेक्ट प्रपोर्शन काय असतं? जेव्हा एखादी क्वांटिटी वाढते आणि त्याचसोबत दुसरीही वाढते त्याला आपण म्हणतो डायरेक्ट प्रपोर्शन. आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? जर एखादी क्वांटिटी कमी केली तर दुसरी वाढते त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट प्रपोर्शन. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला डायरेक्ट प्रपोर्शन बघायचं आहे. म्हणजे आता समजा एखाद्या गोष्टीची कॉस्ट, तुम्ही एखादा समजा बाजारात गेले, ॲपल घ्यायला गेले, तर ॲपल 1 kg प्राइस एवढी आहे तर 2 kg काय होईल? वाढणारच आहे. केजीज वाढले म्हणजे प्राइस सुद्धा वाढेल. याला आपण म्हणतो डायरेक्ट प्रपोर्शन. चला तर मग फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यातलं फर्स्ट बघा. इफ 7 kg ओनियन कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच मस्ट बी पे फॉर 12 kg ओनियन्स. बघा, आपल्याला इथे 7 kg कांद्यांची किंमत दिलेली आहे 140 रुपये. तर 12 किलो कांद्यांची किती असं विचारलंय. इन जनरल पण तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जातात तर अशा प्रकारचे क्वेश्चन समोर येतात. तर बघा, फर्स्ट थिंग आपल्याला काय करायचे आहे, तर आपल्याला हे रेशोमध्ये लिहून घ्यायचं. गिवन लिहून घ्या बरं. पहिले फर्स्ट काय करायचं, आपण गिवन लिहायचं. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला? 7 kg किती रुपयाला आहे? 140 रुपीज. ठीक आहे. आणि 12 kgचं आपल्याला काढायचं आहे. ते माहिती आहे का? नाही. मग त्याला आपण x रुपीज कन्सिडर करूया. मग पहिले फर्स्ट स्टेप काय करणार आपण? ज्या दोन क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्याला आपण रेशोमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय? 7/140 इक्वल्स टू, हे सेम आहे. आता इकडे 7 हा केजीची क्वांटिटी आहे, त्याच्या समोर केजीचं काय दिलंय आपल्याला? 12 kg दिले ना. तीच क्वांटिटी, ज्या दोन क्वांटिटी सेम दिलेल्या आहेत त्या आपण समोरासमोर लिहायच्यात. समजा इथे रुपीजचं दिलेलं असतं आपल्याला आणि किती किलो कांदे ते विचारलं असतं तर इथे आपण एक्स घेतला असतात. कळालंय तुम्हाला? हे कसं लिहायचंय? फर्स्ट ज्या दोन्ही दिल्या आहेत त्यांचा आपण रेशो लिहायचंय. त्यानंतर जी दिलेली क्वांटिटीचं युनिट, आता हे केजी, कांदे किती किलो आहेत ते दिलंय म्हणून त्याच्या समोरची क्वांटिटी आपण लिहून घेतली आणि जे माहित नाही त्याला आपण एक्स मानलंय. चला तर मग सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह करणार? पहिले हा एक्स इथे डिवाइड आहे म्हणून इकडे काय करणार? त्याला मल्टिप्लाय करणार. 7/140 मल्टिप्लाय बाय एक्स आणि इकडे 12. ठीक आहे. हा एक्स इकडे डिवाइड होता, इकडे येणार मल्टिप्लाय. तुम्ही असंही करू शकतात, मल्टिप्लाइंग एक्स टू द बोथ साइड. दोन्ही साईडला एक्स मल्टिप्लाय करायला हा एक्स कॅन्सल, तो एक कॅन्सल, हा एक्स इथे उरणार. ठीक आहे. मग आता काय करणार? 7 1 जार 7, 7 2 जार 14 आणि हा 0 ॲज इट इज. म्हणजे इथे काय उरलं? 1/20. ठीक आहे. 1/20 एक्स आणि इकडे 12. हा 20 इथे डिवाइड आहे, खालच्या बाजूला आहे म्हणजे तो डिवाइड आहे. मग इकडे येताना तो काय होईल? मल्टिप्लाय होईल. एक्स ॲज इट इज लिहिणार. 12 मल्टिप्लाय बाय 20. ठीक आहे. जेव्हा 0 असतो तेव्हा आपण काय करायचं? डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन. मग 12 2 जार 24 आणि हा 0 ॲज इट इज. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 240. मग तुम्ही लिहिणार वी हॅव टू पे 240 रुपीज फॉर 12 kg ओनियन. कळालंय तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट सम बघा. नेक्स्ट काय विचारलं आपल्याला? इफ 600 रुपीज बाय 15 bunches ऑफ फीड, हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय. बघा, आता आपल्याला दिलंय की 600 रुपीज. पहिले गिवन लिहून घ्यायचं आहे. 600 रुपीजला किती बंचेस येत आहेत? 15 bunches येतात. ठीक आहे. तर 1280 रुपीजला किती बंचेस येतील हा प्रश्न विचारलाय. किती म्हटल्यावर तिथे आपण काय करणार? एक्स करणार. कळालंय तुम्हाला? 1280 रुपीजला एक्स बंचेस. मग आता कसं काढणार? ज्या दोन क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्या आपण रेशोमध्ये लिहून घेणार. 600/15. ठीक आहे. इक्वल्स टू, आता रुपीज दिलेले आहे मग ही पण रुपीज दिलेत तर रुपीजच्या समोरच लिहायचं. काय ते? 1280 अपॉन एक्स. ठीक आहे. मग आता एक्स इथे डिवाइड आहे, दोन्ही साईडला मल्टिप्लाय करून लिहिणार. मग 600/15 मल्टिप्लाय बाय एक्स इक्वल टू 1280. आता काय करणार? 15च्या टेबलमध्ये 60 येतो आपल्याला माहिती आहे. 15 1 जार 15, 15 4 जार 60 आणि हा 0 ॲज इट इज. ठीक आहे. आता इथे 40 उरलाय. कुठे आहे? तो वरती आहे म्हणजे एक्सला मल्टिप्लाय. इकडे येताना काय होईल? तो डिवाइड. मग एक्स इज इक्वल्स टू 1280 डिवाइड बाय 40. हा 0 कट, हा 0 कट. 20 आहे, 28 आहे म्हणजे 4ने कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. मग काय करणार? 4 1 जा 4 3 जा 12, 4 2 जा 8. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली आहे? 32.
म्हणजे आपण 1280 रुपीजमध्ये 32 बंचेस घेऊ शकतो. मग तुम्ही एंड स्टेटमेंट लिहिणार, इन 1280 रुपीज 32 बंचेस विल बाय. कळालंय तुम्हाला? आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलंय. फॉर 9 cows 13 kg 500 ग्रॅम ऑफ फूड सप्लिमेंट आर रिक्वायर्ड एव्हरी डे. रोज तेवढं अन्न लागतं. इन द सेम प्रपोर्शन हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 cows. जर 12 लागणार असेल तर कसं काढणार? मग काय करणार? 9 साठी किती? 13 kg आहे. 13 kg आणि 500 ग्रॅम आहे. मग आपण काय लिहिणार? 13.5. ठीक आहे. मग kg. ठीक आहे. तर 12 साठी किती विचारलाय तर तो x घेणार. मग आपण याला रेशो मध्ये लिहिणार 9/13.5 इज इक्वल्स टू 12/x. ठीक आहे. x इथे डिवाइडला आहे, दोन्ही साईडला काय करणार? मल्टिप्लाय. 9/13.5 मल्टिप्लाय बाय x इक्वल टू 12. ठीक आहे. मग आता इथे हा डिवाइडला आहे, इकडे त्यांना काय होईल? तो मल्टिप्लाय. ठीक आहे. म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय 13.5 अपॉन हा इथे मल्टिप्लाय आहे, इकडे काय होईल? डिवाइड. ठीक आहे. याला आता आपण 9 ने डिवाइड करणार. 9 1 जार 9, 9 1 जार 9, 4 उरले. इथे पॉइंट आहे, इकडे पॉइंट घेणार. 9 5 जार 45. ठीक आहे. 1.5 आलेला आहे. बघा 9 ने का डिवाइड केलं? कारण याची ऍडिशन 9 होते, डिव्हिजिबल बाय 9 आहे म्हणून. आता इथे 12 मल्टिप्लाय बाय 1.5. ठीक आहे. 12 मल्टिप्लाय बाय 1.5. 12 5 जार 60, कॅरी 6. 12 1 जार 12 प्लस 6 18. ठीक आहे. पॉइंट नंतर एक डिजिट आहे म्हणून मागून आपण एका डिजिटच्या अगोदर पॉइंट देणार. x ची व्हॅल्यू काय आली आहे? 18. ठीक आहे. x इक्वल टू 18 म्हणजे 18 kg एवढं फूड सप्लिमेंट 12 cows लागेल. कळालंय तुम्हाला? मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार 18 kg फूड सप्लिमेंट इज रिक्वायर्ड. कळालंय? नेक्स्ट बघा. द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. ठीक आहे. 12 क्विंटल सोयाबीन हे 36,000 ला आहे. हाऊ मच विल 8 क्विंटल्स कॉस्ट. मग 8 क्विंटलची कॉस्ट किती होणार हे आपल्याला विचारलंय. मग काय करणार? आधी गिवन लिहून घ्या. 12 क्विंटल्स 36,000 रुपीज. ठीक आहे. तर 8 क्विंटल्स इक्वल टू हाऊ मच रुपीज. आता काय करणार? ज्या दोन क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्या लिहून घेणार रेशो मध्ये. 12/36,000. ठीक आहे. इक्वल्स टू 8 क्विंटल दिलेला आहे. क्विंटलची क्वांटिटी समोर लिहिलंय. एक्स माहित नाही आपल्याला, तो काढायचा आहे. ठीक आहे. मग आता हा एक्स इकडे डिवाइड आहे, इकडे काय होईल? तो मल्टिप्लाय. हा 8 ॲज इट इज, हा इकडे मल्टिप्लाय आहे, खाली येणार, इकडे डिवाइड होणार. हा इकडे डिवाइडला आहे, इकडे येताना काय होणार? तो मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. आता सॉल्व करूया आपण. 12 1 जार 12. ठीक आहे. 12 3 जार 36, हे 3 zeros ॲज इट इज. 8 3 जार 24 आणि हे रिमेनिंग 3 zeros. ठीक आहे. मग एक्स ची व्हॅल्यू काय आली आहे? 24,000. म्हणजे 24,000 रुपीज 8 क्विंटल्सला कॉस्ट होणार. मग आपण लिहिणार 24,000 रुपीज रिक्वायर्ड फॉर 8 क्विंटल सोयाबीन. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट सम बघा. 5th. 2 mobiles cost 16,000 rupees. How much money will required to buy such 13 mobiles? जर 2 mobilesची कॉस्ट आहे 16,000 रुपीज तर आपल्याला विचारलंय 13 मोबाईल्सला किती रुपये लागणार. कळालंय तुम्हाला? मग आपण रेशो मध्ये लिहून घेणार 2/16,000 इक्वल्स टू 13/x. काय करणार? हा x इकडे डिवाइड, इकडे मल्टिप्लाय नाही येणार, इकडे 13. बघा हा इथे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लायला येणार आणि हा इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे डिवाइडला येणार. 2 1 जार 2, 2 8 जार 16, हे 3 zeros ॲज इट इज. 8 मल्टिप्लाय बाय 13 किती होता? 104 आणि हे 3 zeros ॲज इट इज. ठीक आहे. म्हणजे असे आपण 13 मोबाईल घेतले तर आपल्याला 1,04,000 रुपीज लागणार.
मग आपण लिहिणार टू बाय 13 मोबाईल 1,04,000 रुपीज आर रिक्वायर्ड. कळलं तुम्हाला? हो. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 37. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि हां, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.